नमस्कार माऊली. त्याचा होय. हॅलो. नमस्कार माऊली. कोण होते मला बोला की. झोपले होते का? झोपचं कुठल्या मौली झोपासाठी नाही ना. नाही मग जेवण वगैरे झालं की नाही? जेवण नाही अजून, गाडीतच आहे. सकाळपासून जेवण नाही. अच्छा. सकाळी नाशिकला काल नंदुरबार धुळे हां हां. नंदुरबार आणि आता त्याच्याकडलं याला आहे, नवी मुंबई आणि हां. आता निघालो सध्या. अच्छा. आपण भरत शेठ गोगावलेला महाडला का कुठेतरी भेटायला जाणार होते असं मी गुरुजन चॅनलवरती मगाशी बघितलं महेश सरांच्या हम्म. माध्यमातून. हो. आता दिवसभराचं काय मला थोडीशी माहिती म्हणजे मी ऐकली नाही मगाशी. नाही, दिवसभरामध्ये आज ही प्रति अशी की आम्ही ऑफिशियली मिटिंग होणं अपेक्षित होतं, कारण त्या ऑफिशियल मिटिंगच्या अनुषंगाने माननीय उदयजी सामंत साहेब यांचे जे पी आहेत ओएसडी त्यांचे जे पी आहेत त्यांच्या माध्यमातून हा विषय होणं अत्यंत गरजेचा होता. आणि आपल्याला त्या अनुषंगाने त्याची तारीख उपलब्ध होणं अत्यंत गरजेची होती. आणि त्यांना ते साहेबांनी सांगितल्यामुळं त्या भेटीच्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांचे जे पी आहेत, उदय सामंत यांचे पी ए, यांचे पी ए यांनी आमच्या प्रशिक्षणार्थी म्हणजे आमच्या एकनाथ शिंदे साहेब यांचे जे पी आहेत, माननीय श्री नितीनजी दळवी साहेब आहेत ना, त्यांच्यासोबत मिटिंग त्यांच्याशी चर्चा झाली. तब्बल मला वाटते 36 मिनिट चर्चा झाली. आणि 36 मिनिटाची पूर्ण स्टार्ट टू एंड. नितीन कांताराम शांताराम दळवी असं त्यांचं पूर्ण नाव आहे. अच्छा अच्छा. म्हणजे बोर्डावर शिंदे साहेबांचे पी आहेत ते. हा, म्हणजे जी मिटिंग करण्याचं जे डिपार्टमेंट आहे ते त्यांच्याकडेच आहे. अच्छा. आणि अनेक मंडळी त्या ठिकाणी होते, पण त्यातून डायरेक्ट व्हीआयपी भेट आपल्या प्रशिक्षणार्थ्यांची झाली. अच्छा. म्हणजे ऋषी पवार यांनी त्यांचं सगळी जी माहिती आहे ती सांगितली. त्यानंतर ते पॉझिटिव्ह बोलले. आणि मिटिंगसाठी 24, 25 आणि 26 अशी तारीख त्यांनी दिली. 24, 25, 26. 23, 24, 25 ऐकलं मग. 23ला हे मला वाटतं 23 पण बोलले ना. 23ला कॅबिनेट आहे, 24, 25, 26 असं बोलले. हा मंगळवारला कॅबिनेट आहे. 24, 25, 26. मग बाबा नेमकं आपण बाकी सगळ्या तारखा त्यांच्या बुक आहेत. आणि एवढ्या मध्ये आपल्याला आम्ही हे बसू कसं शकता येत, तर त्यांनी सांगितलं की ऑफिशियल जी बाकीची गोष्टी आहेत म्हणजे एआरच्या अनुषंगाने तुम्ही काही बोलायला गेले तर काही बसत नाही म्हटले. पण तुम्ही जे म्हणता की हा कन्सेप्टने ते धोरणात्मक बाब म्हणून एक विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी हा विषय ते घेऊ शकतात. आणि त्या अनुषंगाने त्याला किती तरतूद आहे किंवा कशा पद्धतीने आहे त्या संदर्भामध्ये ते गोष्टी डाटा क्लिअर होऊन हा विषय मार्गस्थ लागू शकतो. बाबा एक विचारायचं होतं, जसं समजा तुमची जवळपास 30 ते 36 मिनिटं बैठक झाली, एक माणसाचे हावभाव ओळखू येतात, त्यांची कशी सकारात्मक म्हणजे बाजू ते मांडत होते? 100% ते पॉझिटिव्ह बोलले. अच्छा. म्हणजे आजचा जो विषय म्हणजे आजचा जो दिवस आहे आम्हाला तो खूप छान दिवस आहे त्या बाबतीत. की आम्हाला चर्चा जी आहे ना म्हणजे आपल्याला चर्चा ही पॉझिटिव्ह नये. आणि आता ते कसं आहे की आपल्याकडे दुसरे एक अजून मंत्री आहेत, तर त्यांचं म्हणणं काय उदय सामंत मार्फत आता मी काय करणार आहे, ते चंडाळे साहेब म्हणून आहेत सांगलीचे, त्यांच्या थ्रू आम्ही मुंबईला हे नियोजन करतो. त्यांना देखील आता आम्ही सोबत घेणार आहोत. अजून काही शिवसेनेची मंडळी आहेत त्यांना देखील आम्ही सोबत घेणार आहोत. म्हणजे हा जो टीम आहे टीम वर्क तो देखील आपण त्या ठिकाणी पूर्ण ताकदीशी वापरणार आहोत की सगळ्यांना सोबत घेऊन 23-24 जे प्लॅनिंग आहे ते त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार. म्हणजे मी एकटाच प्रयत्न करणार आहे किंवा एकटा माझ्यासोबत असेल असं नाही आहे. तर हे देखील राजकीय क्षेत्रात जे मंडळी आहेत जे त्या पक्षाशी लगड येतात ते देखील आपल्या या मिटिंगला उपस्थित राहतील, जे सांगलीमध्ये आपल्याला सूचना सोबत होते. तर त्यांना उद्या जाऊन भेटून त्यानंतर मग बाकीचे जे राजू शेट्टी आहे, शरद पवार साहेब आहेत आणि परत सोमवारी परत आणि सांगली. अच्छा. आणि बाबा म्हणजे आता आपण पूर्ण वेळ आहे ना की आंदोलन ची दिशा आपण आता म्हणजे पूर्ण युद्धाचं रणांगण तुम्ही सजवत आहेत, युद्ध करायचंच आहे. पण जे काही प्राथमिक तयारी आहे ती पण तयारी नाशिक नंदुरबार केलं,
बाकी धुळे झालं, हे सगळं झालं. त्यानंतर आता मी नाशिकमध्ये काय केलं ते तुम्हाला माहिती आहे. नाशिक नंतर मी डायरेक्ट कुठं आलो, ह्याला आलो मुंबईला. तर मुंबईमध्ये इथं जे काम आहे इथलं काम पूर्ण करून गेलं. परत मी काम झालं मी जाऊन त्याने बोललो मग घरी जाऊन झोपणार नाही ना. उद्या परत मी धनंगून फुकलेलंच आहे. मी कोल्हापूर आहे, थोडं सांगली आहे, जे काही गोष्टी आहेत मी ह्या गोष्टीसाठी आम्हाला असं असं केलंय किंवा असं आम्ही करणार आहे, त्या सगळ्या गोष्टी कानावर ठेवणार आहे. फक्त एवढाच विषय आहे की आज मी माननीय श्री जनांगी पाटील साहेबांचं आंदोलन कशा पद्धतीने झालं सांगली मुंबईमध्ये, किंवा काय काय पोझिशन तर होती, किंवा त्यांनी पोलीस डिपार्टमेंटमध्ये कसा ताण आला, किंवा कुठली पद्धत पोलीस स्टेशननी घेतली, या सगळ्या गोष्टीची आपण माहिती घेतली इथल्या अधिकाऱ्यांना भेटून वगैरे. आतापर्यंत जी वेळ घालवली मी, सरकार एवढं मोठं आंदोलन असताना देखील त्याला दडपणशाही कशा पद्धतीने करू शकते, करू पाहते ते देखील त्या ठिकाणी बघण्यात आलं. आणि त्या लोकांची व्यवस्था जी आहे ती कशी मॅनेजमेंट झाली, ती कशा पद्धतीने केली गेली हे देखील त्या ठिकाणी माहिती घेण्यात आली. तसं म्हणजे त्यांना तिथं 2 दिवसानंतर, म्हणजे पहिले 2 दिवस त्यांच्यावर काहीच नव्हतं, आणि 2 दिवसानंतर 1 दिवसानंतर परत गावावरून जेवण त्यांना स्पेशली गाड्या तिथून प्रत्येकजण गावातून लोक जे त्यांचे जे आहेत ते मंडळी त्या ठिकाणी त्या लोकांना जेवण पाडून दिलं. त्यांच्या प्रत्येक गाडीमध्ये स्टोव्हची गॅसची व्यवस्था होती. म्हणजे स्वतःहून म्हणजे मला एखादं आंदोलन करायचं म्हटल्यानंतर नेतृत्व म्हणून त्या माणसाने काय केलं, किंवा नेतृत्व म्हणून किती त्या ठिकाणी भूमिका बजावली, तर त्या ठिकाणची भूमिका ते आदेश यावरती चाललं. आणि वन स्ट्रोक असल्यामुळं सगळ्या प्रशिक्षणार्थ्याने किंवा बाकीच्या गोष्टींनी तर त्या गोष्टीला प्रत्येकाने भरून साथ दिली. म्हणजे साथ दिली जर तुम्ही तर ते 100% यश प्राप्त होऊ शकते. नक्कीच, म्हणजे संख्याबळ आपलं आपल्याला विजय प्राप्त करून देऊ शकते. जे काही आणि सरकारने जर ठरवलं असतं तर ह्या लोकांना आपण आतमध्ये नाही घ्यायचं मुंबईमध्ये, तर मुंबईमधले पोलीस आतमध्ये बाहेरचं आंदोलन आतमध्ये येऊ पण देणार नाहीत. हे तितकं सत्य आहे. म्हणजे त्या तेवढंही त्यांचं डोकं आहे, जे एवढ्या लेवलला देखील ते पोहोचलेले डिपार्टमेंट आहे. तर आपल्याला तसं न करता एक आपण त्यासाठी बाहेरच लढाई लढायची, मारायचं नाही पण लढाई तर लढायची, मारायचं नाही लढाई लढायची, अशी भूमिका ठेवून आपण वाटचाल करतो गांधीवादी पद्धतीने. लोकशाही मार्गाने आपलं आंदोलन असेल, कुठलंही त्यामध्ये म्हणजे बोट लागणार नाही. आता मी आज नाशिकमध्ये बघितलं, आयुक्त कार्यालय जे आहे पश्चिम महाराष्ट्र, म्हणजे पश्चिम नंदुरबार आहे, धुळे आहे, नाशिक आहे, उत्तर महाराष्ट्र, म्हणजे उत्तर महाराष्ट्र जे आयुक्त कार्यालय आहे तिथं उपोषण चालू आहे सध्याच्या. जे आदिवासी मास्तर लोकांचं उपोषण, त्यांनी गॅस सिलेंडर दारातच आयुक्त कार्यालयामध्ये दारातच रस्ताच बंद केलाय पूर्ण त्यांनी. ते त्यांचं नियोजन आहे बाबा, आपलं सुद्धा असं काहीतरी नियोजन असणार. इथं नियोजन आहे, आम्ही इथं नियोजन बाकीची गोष्टी जर केलं तर आम्ही नियोजन केलं इथं, मग इथं नाश्त्याची व्यवस्था नाही का, असं असतं का नियोजन, तसं असतं का, तुम्ही असं का केले, तुम्ही तसं का केले, नियोजन झालं का, अरे बाबा नियोजन करायला का आंदोलन करायला, अशी परिस्थिती निर्माण होते. अशी आमची प्रशिक्षणार्थी तर बोलत बसलो तर उपयोग होत नाही. जरा जसं आहे तसं आपण ह्या ठिकाणी लढायचा आहे. सगळे नेतृत्व लढायला लढतात, प्रयत्न करतात. आज मला सांगा साहेब 12:30 11:30 वाजलेले, आजताही देखील मी गाडीतून चाललोय सध्याच्या घडला, झोप नाही अजून आमची. बरोबर. आणि मला तुम्हाला सांगायचं म्हणजे सगळ्यात महत्वाची एक गोष्ट की प्रशिक्षणार्थी ज्या अनुषंगाने माझ्या विश्वास आहे, जे प्रेम आहे त्यांचं, किंवा जे भक्ती जिव्हाळा म्हणतो ना आपण त्यांचं लावलेलं प्रेम, तर ते कुठं बसू देत नाही शांत आम्हाला सध्याच्या घडला. म्हणजे ते कुणाचं झोपू देत नाही. त्यांनी जे लावले ना, त्यांनी जे त्यांना असं कुठं फसवायला पाहिजे, मी असं न कुठं जाता मी त्यांना गेलोय बाबा, मी न जाता कुठं मी काही चर्चा न करता मी केलोय बाबा, असं त्यांना काहीतरी खोटं सांगून त्यांच्याकडून काहीतरी वाहवा मिळवून घ्यावी असं काही वाटत नाही मला. म्हणजे तुमच्या परिवारातले जे काही प्रशिक्षणार्थी बांधव आहेत यांना वाऱ्यावर सोडून तुम्ही भलतंच काही कुठं पण काही पण कुठं स्टेटमेंट करायचं नाही. योग्यरित्या आणि योग्य दिशेने जे काही वाटचाल सुरू आहे त्यांना रोजगार मिळायचं नाही. त्यांना चुकीचं काही सांगावंच वाटत नाही. त्यांनी मला काय सांगायला पाहिजे असं वाटत नाही मला. म्हणजे त्यांनी मला काहीतरी बोलायला पाहिजे, बाबा आमचं काम होईल का, बाबा तुमचं काम होईल. त्यांनी बाबा होईल का नाही होईल का त्यांनी विचारायचं करायची गरज नाही. म्हणजे त्यांनी आमचं काय होईल का नाही होईल, आमचं वाटोळ होईल का आम्ही असंच बोलत जाऊ, हे त्यांनी विचार करायची गरज नाही. ते निवांत खाऊन बसायची परिस्थिती झाली का, तर त्यांचं प्रेम एवढं कामाला लावले आम्हाला की ते उद्या कोणाला भेटायचं, आता परवा दिवशी कोणाला भेटायचं. आता आमची चर्चा मी तेच सांगितलं की आता परत उद्या एक दिवस माझा जाईल, पण परवा दिवशी सोमवारी परत आम्ही मुंबईत असणार आहे. परत मुंबईला बाकी लोक लगेच. तर मी आपल्याला सांगत होतो की
जे मुलं आहेत ना, त्या मुलांच्या अनुषंगाने जर बघितलं किंवा त्यांचं जे बाकीच्या गोष्टी बघितल्या तर त्या प्रत्येक मुलांची जी क्षमता आहे, हं. जो विश्वास आहे तो आपल्याला कुठे बसू देत नाही. आणि बरोबर. आपण न काय करता किंवा न काय हे करता त्यांना काय चुकीच सांगून त्यांच्याकडून मार्क घ्यावे हं, अशी हं. आमची भावना पण तयार होत नाही. कारण हं. त्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवलाय. बरोबर आणि आहे. जे खरं आहे ते मांडायचं आणि जे खोटं आहे तेही मांडायचं आहे. जे परिस्थिती आहे ती समोर त्यांच्यावर मांडायची. कारण बरोबर. त्यांना लपून कुठली गोष्ट करायची नाही. आणि त्या हं. प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्याची तयारी त्या मुलांची आहे. त्यामुळं बरोबर. आपण त्यांना काहीतरी चुकीचं मार्गदर्शन करणे किंवा चुकीचं त्यांना सल्ला देणे किंवा चुकीचं काहीतरी गाईड करणे हे माझ्या काही बुद्धीला पटत नाही. काही जणांचं बाबा म्हणणं येते की बा 8 दिवसात उदय सामंतची भेट करून देणार होते. आज 20-25 दिवस झाले. महिना होत. सरकार आहे ते काय दावा आहे आपले. बरोबर आहे. आम्ही काही मागं बसलो का? नाही. आपण सुद्धा शांत गणपती बसलेलो आहे. मग आपण बघा मला सांगा की त्यांच्या डोक्यात एवढं आलं असतं तर मी बोलले नसते. तारीख किती आहे? आज तारीख किती आहे? 10 तारीख आहे. 10 बरोबर? तारीख. हं. गणपती बसला 27 तारखेला. हं. गणपती उठला 11 तारीख 7 तारखेला 6 तारखेला. हं. हं? लगेच तुम्ही निघाले. विसर्जनानंतर कार्यक्रम झाला. लगेच धुळ्याच्या दिशेने निघाले. मग नाही, नाही. आपली जी तळमळ आहे बाबा खरोखर प्रशिक्षणाप्रती सगळेजण म्हणजे जाणून मीच आहेत. मला सांगा की 6 तारखेला गणपती गेला 7 तारखेला गाडीत बसले साहेब. हो, हो. 7 तारखेला गाडीत बसले साहेब. 7 तारखेला गाडीला बसल्यानंतर आज तारीख किती आहे? आज 10 तारखेपर्यंत तुम्ही बाहेरच आहे. सगळी तळमळ, याची भेट घेऊ दे, त्याची भेट घेऊ दे. हं? होते. हेतू एकच की प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. इथं तुम्ही डायरेक्टली त्यांनी 15 भेट करून देतो म्हणले ते. त्यानंतर आम्ही गेलो, पाऊस चालू होता. त्यामध्ये गेलो आम्ही त्याचा. बरोबर. त्यानंतर ते दुबईला गेले. ते मंत्री आहेत, तुमच्या एकाच कामात बसले जातं काही. इथं जाईंग पडल्या साहेब एवढे दिवस बसले ते एकनाथ शिंदे साहेब गेले नाहीत, देवेंद्र फडणवीस साहेब गेले नाहीत. काही जणांचं हे पण नाही म्हणणं येते की बा 10 तारखेला GR येणार होता. 10 तारखेला जाहीर येणार होता म्हणजे कसं जाहीर येणार होता? जाहीर कोण काय आमची पॉझिटिव्ह मिटिंग झाली तर पॉझिटिव्ह आहे ना. बरोबर. मीटिंगच झाली नाही. आणि त्यामध्ये 10 समजा तारखेला जाहीर निघणार होता. मी तुम्हाला काय सांगितलं की जेव्हा बोलणं होईल कधी पॉझिटिव्ह होईल. बरोबर. आपण प्रयत्न करणार होतो ना. जाहीर निघणार नव्हता तर सरकारला विचारलं ना, म्हणताना विचारलं मी. बरोबर. येणार होतं बरोबर आहे म्हणून मी आलो सरकारला विचारलं. 10 तारखेला जाहीर नाही, 8 तारखेला जाहीर निघणार होता. काय बरोबर. आता कसं वाटतं तुम्हाला? बरं वाटलं ऐकायला? ऐकायला बरं वाटतं बाबा. 8 तारखेला जाहीर निघणार म्हणणार मी. मग कोण निघालं नाही म्हणताना आले बघा आता बोलायला. मग आता पोचले काय करायचं मग? तिथं तुम्हाला कॅमेरा पुढे सरकारने बोललं की नाही? बरोबर. कॅमेरा पुढे जर सरकारने बोललं ते मान्य करत नाहीत. तेवढ्या मोठ्या संख्येमध्ये माणसं आहेत मुंबईमध्ये तेव्हा सरकार समोर येत नाही. आणि तुमच्या एका शहरासाठी सरकार तेवढं चालेल का हो दादा? नाही, बरोबर आहे. जे काही आपलं दिशा आहे, एक मंत्री मंडळातले नेतृत्व विखे पाटील ते मध्यस्थी करत होते तेव्हा कुठेतरी भारत लय मोठा संघर्ष आहे. आज एवढं सोपं नाही ना दादा. जरांगे पाटलाचं आंदोलन बघा तुम्ही किती मोठ्या प्रमाणात झालं आंदोलन. तरी देखील तेवढं त्रास त्यांना सहन करावा लागला सांगली, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये. हॅलो, संघर्ष खूप मोठा आहे बाबा. पण एक गोष्ट तुम्हाला विशेष करून सांगतो. इथं घरात बसतो बाकीची गोष्टी आहे. मला सांगा अशा पद्धतीने कुठे उतरले आपण? नाही. प्रशिक्षणार्थ्यांनी जर संख्याबळ दाखवलं तर तुमच्या ज्या पाठपुराव्यामुळे अशक्य काहीच नाहीये. संघर्ष जरी मोठा असेल परंतु अशक्य नाहीये, ह्या सर्वांना विश्वास आहे. ओके, मग ते याचं कारणच काय की जे आपल्याला विश्वास टाकलेले मुलं आहेत ना, ते प्रेम त्यांचं आहे किंवा जो आपला ग्रुप तयार झालेला आहे, जी माणसं तयार झाली आहेत. तुम्ही राज्य लेवलमध्ये तुम्ही बाकीची गोष्टी बघताय, तुम्ही सगळ्या लोकांना कॉन्टॅक्ट करताय, काय कमी काय जास्त बघताय किंवा आम्ही कुठे होते बघताय. या जेव्हा गोष्टी बघतो आपण सध्या ह्या गोष्टीचं तुमचं असं होतं तुमच्या पैसे म्हणून सांगत नाही. पूर्ण ताकदीशी आपल्याला लढायचं आहे. बरोबर आहे बाबा. पूर्ण ताकदीचा विषय येतो. काही हरकत नाही बाबा. आपण शांततेनं आपण महाडच्या आणि 100% आता मी पूर्ण ताकदीशी आता मी निघालो की जेवढं प्रयत्न करता येईल तर पूर्ण प्रयत्न करून 100% हा यश कसं प्राप्त होईल त्या स्टेपला 100% पूर्ण. नाही बाबा, तुमचे प्रयत्न सगळ्यांना माहिती आहे.
100% यश प्राप्त कडे आपल्याला नाही, घेऊन आम्ही जाणार आहे. प्लॅनिंग मध्ये चालू आहे. आम्ही तुम्हाला सांगू का, आमच्याकडे 2-3 प्लॅनिंग आहेत. हम्म, हम्म, एक आंदोलनाचं प्लॅनिंग आहे, एक दुसरं प्लॅनिंग आहे मीटिंग 2, आणि त्याच्यानंतर ते मंत्री महोदयाची जी सुवासू मंडळी आहेत हा हा त्यांच्याशी डायरेक्ट बोलणे आणि त्यांच्या मार्फत काय त्यांचा विषय तो बघणे, भावनिक हे साथ 3 घालणे. हे 3 हम्म. नंतर बाकीचं गोष्टी जे काय असेल ते नंतर चौथा जे आहे असे प्लॅनिंग टप्पे ठेवून ठेवले प्लॅन प्लॅन तयार आहेत, फक्त प्रत्यक्षात उतरायचे बाकी आहेत. फक्त आपल्याला संख्याबळ आपल्याला आकडणं नाही आहे, लोकांचे टार्गेट आपल्याकडे नाही आहे, मुलं किती आहेत आपल्याला परफेक्ट माहित नाहीत. आपण एखादी जबाबदारी सांगितली बाबा की एवढ्या लोकांचा विषय आहे, हम्म. आम्ही असं असं करू, आम्ही अशा पद्धतीने करू किंवा तसं करू, तर म्हणून सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे काही कागद नाहीये, आकडेवारी नीट नाहीये, मुलं कुठलेच माहित नाहीये. बाबा मग हे सभासद नोंदणीचा याचा पुरेपूर फायदा होईल का याच्यामध्ये? तो त्याच्या जीवावरच नाचारलो सध्या मी. बरोबर. ते असेल तरच बाकी गोष्टी आपल्याला करता येईल. म्हणजे तो हा आकडा डायरेक्ट तुम्ही मीटिंग मध्ये सादर करणार आहे? हा, एवढंच. कॅम्प्युटर घेऊन बसणार ना, लॅपटॉप घेऊन जायचं, हा हा त्याच्यामध्ये सबफिट करून घ्यायचं 2-4 दिवसामध्ये. ते 15 तारखेपासून आता जे बाकी सभासद आहेत हम्म. त्यासाठी कशा पद्धतीने ऍप घालता येतोय किंवा ते कोणाकडचं ते हे हम्म. त्याचं काय म्हणतात त्याला, ते सॉफ्टवेअर काय म्हणतात त्याला, किंवा त्याचं एखादं प्रोग्राम्स काय घेता येतोय का बघायचं. आणि त्यामध्ये नाव, आधार कार्ड, त्यांचा नंबर टाकायचं, त्याच्या मग बाकी मग संख्या, कुटुंब वगैरे बाकी सगळी माहिती भरायची. ते पूर्ण ओके करून आपण त्यांना एवढी संख्या नंदुरबार जिल्ह्यात एवढी, धुळ्यामध्ये एवढी, अकोल्यामध्ये एवढी, आमची एवढी माणसं काम करतात साहेब, आणि एका माणसाच्या पाठीमागे एवढी लोक आहेत, तेवढ्या पद्धतीने करत आहेत, त्यांचा परिवार आहे, त्यांचा परिवार आहे, एक कुटुंब, एक प्रशिक्षणार्थी आमचा, म्हणजे एक संचालक जे आहे किंवा एक सदस्य आहे. 4चं जरी कुटुंब पकडलं बाबा तरी खूप मोठी संख्या होते आपली. होत नाही, ते वेगळ्या अंगाने सगळं एका जिल्ह्यामध्ये बाकी कशा पद्धतीने ते सगळं त्याचा असतो. काही हरकत नाही, काय हरकत काही हरकत नाही. मुली 100% आपल्याला शुभेच्छा म्हणापासून आहे, चालू आहे 100%. आम्ही खूप आशावादी आहे तुमच्यापासून सर्व प्रशिक्षणार्थी, आणि नक्कीच या लढ्यात तुम्ही नक्कीच यश प्राप्त करसाल. आणि हे जे अशक्य गोष्टी म्हणत नाही मी, परंतु हा संघर्ष नेमका आपल्याकडे विजयश्री खेचून आणेल, यात कुठली शंका नाही मावली. 100% आपल्या सर्वांच्या विश्वासाला पुढे चढवण्यात आम्ही अशा पद्धतीने आम्ही खूप प्रयत्न करतोय. ठीक आहे. आणि 100% कुठेतरी पॉझिटिव्ह निर्णय लागेल, त्यात काही अडचण नाही. आजचं जे सकारात्मक चर्चेतून प्रतिसाद भेटलेला आहे अधिकार लेव्हलचा, बरोबर, सुरुवातीला निगेटिव्ह आला, नंतर पॉझिटिव्ह मध्ये जे आलं, आणि मागणी ज्या पद्धतीने केली, त्यांनी हे सांगितलं की मागणी करत असताना तुम्ही कायमची मागणी करू नका, तुम्ही मानधन तत्वाची मागणी ठेवा, आणि तुमच्यामुळे किती फायदा होणार आहे त्या संदर्भात माहिती आहे, त्याही संदर्भात. त्यामुळे तुमचं काम 100% त्या ठिकाणी होऊन जाईल, त्यात काही मला शंका नाही. अशा पद्धती भूमिका त्या ठिकाणी मांडली. ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही माऊली. आमचं घर परिवार जरी चालला या दिलेल्या मानधनात तरी आम्ही खुश आहे, काही काळजी नसावी. आपण जे प्लॅनिंग केलं त्यामध्ये प्रशिक्षणार्थी बांधव सर्व आपल्या पाठीशी उभं राहतील. धन्यवाद माऊली. थँक्यू सर. धन्यवाद. शुभरात्री.